विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे काही प्रश्न असतील तर मला विचारा. आणि म्हणून अश्विनी नाईक मॅडमनं जे काही TET बेसवर प्रश्न पाठवलेत त्या प्रश्नाचं सोल्युशन मी या ठिकाणी करत आहे. लक्षात घ्या. आता प्रश्न काय होता, प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करत आहोत. प्रश्न आहे पहा, काय म्हणते, दोन परिमेय संख्या, दोन काय म्हणते परिमेय संख्या, या दोन परिमेय संख्यांची बेरीज म्हणते. आता या दोन परिमेय संख्यांची बेरीज 4/7 आहे. काय म्हणते, त्याच्यापैकी एक संख्या, त्यापैकी एक संख्या -5/28 असेल तर प्रश्न विचारलाय तुम्हाला दुसरी संख्या काढा. कळलं? आता पहा, पहिली एक गोष्ट क्लिअर करा. परिमेय संख्या म्हणजे P/Q, Q बरोबर नाही 0, त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. परिमेय संख्या इंग्रजीतील कॅपिटल Q अक्षराने दर्शवतात. परिमेय संख्या म्हणजे काय, P/Q, Q = not 0, दॅट्स कॉल्ड रॅशनल नंबर. परिमेय संख्या इंग्रजीतील कॅपिटल Q अक्षराने दर्शवतात. आता परिमेय संख्या धन पण असतात आणि परिमेय संख्या ऋण पण असतात. आता या ठिकाणी सिंपल गोष्ट, मी तुम्हाला म्हटलं A + B = 20 रुपये आणि जर B ला 15 दिले तर A ला किती, तर तुम्ही काय म्हणणार, A + B 15 = 20 अधिक 15 पुढं मायनस आणि याचं उत्तर देणार 5. मग सेम इथं तेच येणार आहे, काही वेगळं आहे का, काहीच घेणं देणं नाही. काय करणार आपण, परिमेय संख्या एक A आहे आणि परिमेय संख्या एक B आहे. या दोन परिमेय संख्येची बेरीज 4/7 आहे. त्याच्यापैकी एक परिमेय संख्या दिली -5/28 आणि इथं दिली B बरोबर 4/7. मग आता B बरोबर काय होईल, 4/7. हे मायनस इथे आहे म्हणजे इथं पण असते. कळलं का, मी ऋण आहे, पुढे गेल्यावर काय होईल, धन होईल. पुढे गेल्यावर काय होईल, धन होईल. आणि म्हणून अपूर्णांकाची बेरीज करताना छेद काय समान पाहिजे. मग या 7ला आपण 4 न गुणणार, याला पण 4 न गुणणार आणि म्हणून B बरोबर काय येईल, 4 × 16, 4 × 7 = 28, पुढं 5/28. अपूर्णांकाची बेरीज करताना समान छेद एक वेळा, 16 आणि 5 21, काटाकाटी केली, 7 × 21, 7 × 28 आणि म्हणून दुसरी परिमेय संख्या काय आहे, तर प्रश्नाचं उत्तर 3/4. काय आहे दुसरी परिमेय संख्या, 3/4. समजले सर्वांना? पहा आता त्यांनी विचारलेला दुसरा प्रश्न काय, पहा दुसरा प्रश्न काय विचारलाय पहा. दुसरा प्रश्न विचारला त्यांनी चौरस संख्या. काय विचारले, चौरस संख्या. आता पहा स्क्वेअर नंबर, चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे कसं लय मोठा ताण घ्यायचा नाही. चौरस संख्या म्हणजे काय, क्रमवार दिलेल्या तुम्हाला वर्ग संख्या, याला आपण चौरस संख्या म्हणतो. चौरस म्हणजे ज्याचे सर्व कोण का असतात, काटकोन असतात, ज्याच्या सर्व बाजू एकरूप असतात, त्याला आपण चौकोन म्हणतो, चौरस म्हणतो. आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढताना आपण सूत्र वापरतो, बाजूचा वर्ग. म्हणजे तुम्ही कुठलीही बाजू घेतली तर काय करणार, त्याचा वर्ग करणार आणि म्हणून तुमचं उत्तर वर्ग संख्या येणार. मग वर्ग संख्येलाच काय म्हणतात, चौरस संख्या. वर्ग संख्येला काय म्हणतात, चौरस संख्या. ओके. आता पुढे काय दिले पहा, लक्षात घ्या. पुढे त्यांनी दिले पंचकोनी संख्या. आता हा प्रश्न परीक्षेला कधी आला नाही पण तरी विचारलं, लक्षात घ्या. तुम्हाला असते पंचकोनी संख्या. आता पंचकोनी संख्या म्हणजे काय, तुम्हाला दिलेल्या संख्येमध्ये n कंसात 3n-1/2 या सूत्रानं जे संख्येचं उत्तर येईल त्याला म्हणायचं पंचकोनी संख्या. त्याला काय म्हणायचं, पंचकोनी संख्या. मग तुम्हाला प्रश्न असतो 10 पाया आहे आणि याची म्हणले पंचकोनी संख्या काढा. याची काय काढा, पंचकोनी संख्या काढा. हे ताण घ्यायची गरज नाहीये. काय करणार तुम्ही, n बरोबर 10, कळलं का, कंसात 3 गुणिले किंवा 3 गुणिले 10 -1/2. मग 2 पंचे 10, कंस आणि कंसाच्या बाहेर चिन्ह गुणाकाराचं, 10 त्रिक 30, 30 - 1 29 आणि 29 5 145. हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 145 ही 10ची काय आहे, पंचकोनी संख्या आहे. समजलंय? आता पहा पुढचा प्रश्न. त्यांनी पुढचा प्रश्न काय विचारलाय पहा, कारण हे पेपरला आलेले प्रश्न आहेत आणि असेच प्रश्न तुमच्या TETला येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहेत. आता पुढचा जो काही प्रश्न आहे, काय म्हणते, खालील पर्यायात दर्शविलेल्या संख्ये इतक्या वस्तू काही मुलांना समान वाटायच्या असतील. काय म्हणते, खालील प्रश्नामध्ये काय म्हणते,
पर्यायात दर्शविलेल्या संख्ये इतक्या वस्तू, पहा काय म्हणते, संख्ये इतक्या वस्तू समान काय म्हणते, मुलांना वाटायच्या असतील, समान मुलांना वाटायच्या असतील तर पुढं काय म्हणते पहा, समान मुलांना वाटायच्या असतील तर कोणत्या वस्तूचे समान वाटप होणार नाही म्हणते, समान वाटप होणार नाही. लक्षात घ्या, असा प्रश्न विचारल्यावर आगाऊ बेजार व्हायचं नाही. तुमचं काम आहे दिलेल्या प्रश्नात पहिल्यांदा वर्गसंख्या पाहायची. काय पाहायची, वर्गसंख्या. आता लक्षात घ्या, म्हणजे वर्गसंख्या कशी शोधायची असते हे मेन आहे. वर्गसंख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे अंक कधीच येत नाहीत. म्हणजे पहिली गोष्ट, वर्गसंख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक कधीच येत नाहीत. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला समजा, लक्षात घ्या 1849, काय विचारला, 1849, सिंपल गोष्ट आहे. आता 1849 वर्गसंख्या आहे की नाही, सिंपल मी सोडून दाखवणार. कशी, तुमचं काम आहे ज्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी 9 आहेत तिच्या वर्गमुळात एक तर 3 असणार, एक तर 7 असणार. 7 7 49 आणि 3 चा वर्ग 9, 3 त्रिक 9. मग तुम्हाला एक गोष्ट कळली, आता या दोनपैकी एक संख्या इथे आहे. मग काय करायचं, मधला अंक सोडून द्यायचा आणि जे 18 आहेत याच्यातून मोठ्यात मोठी वर्गसंख्या वजा करायची. याच्यातून कोणती वर्गसंख्या वजा होते, 16, तिचं लिहायचं वर्गमूळ. मग काय आहे वर्गमूळ, 4. आता तुम्हाला दशक स्थानचा अंक मिळाला. आता या दोघांपैकी एक निवडायचं आहे ना वर्गसंख्या काढताना, तर या 4ला तिच्या पुढच्या संख्येने गुणायचं. उत्तर काय आलं, 20. तुमचं उत्तर या राहिलेल्या संख्येपेक्षा मोठा असेल तर लहान संख्या इथं लिहायची. म्हणून 43चा वर्ग आहे 1849, अशी वर्गसंख्या शोधायची. 43चा वर्ग किती आहे, 1849. सोडून पहा, काही विचारा हो, प्रत्येक गोष्टी इथं क्लिअर होणार आहे, ताण घ्यायचं नाही. पहा 43चा वर्ग, हे वर्ग बी कसा करायचा आहे, चॅलेंज नाही, हे असं लिहायचं आणि इथं गुणिले 2 लिहायचे. हे सूत्र, कुठल्याही संख्येचा वर्ग, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 12 दोन्ही 24, 24ला 4, हातचे आले 2, 4 चौक 16, 16 आणि 2, 1849. क्लिअर. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न त्यांनी विचारलाय पहा, 3. हा प्रश्न खूप छान आहे आणि असेच प्रश्न तुम्हाला TETला येणार आहेत, म्हणून लक्षात घ्या. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला यावं. काय म्हणते पहा, 2/7 आणि काय म्हणते 3/5 या दोन संख्याच्या दरम्यानचा, पहा काय म्हणते 2/7 आणि 3/5 या दोन संख्यांच्या दरम्यानचा म्हणते सर्वात लहान अपूर्णांक कोणता. झाले की नाही वांधे. आता सर्वात लहान अपूर्णांक कोणता. पहिली गोष्ट ही क्लिअर करा, दरम्यानचा अपूर्णांक कसा काढतात. मग दरम्यानचा अपूर्णांक काढताना ताण घ्यायचा नाही, अतिशय सोपी आयडिया. काय आहे, अंश अधिक अंश आणि छेद अधिक छेद. मग पहिले तुम्हाला म्हटलं या प्रश्नाचं उत्तर 2/7 अधिक 3/5, दरम्यानचा अपूर्णांक येईल 7 आणि 5 12 आणि 2 आणि 3 5. ही बेरीज म्हणलो तुम्ही, यांची बेरीज. पण पर्यायात तुमचं हे उत्तर दिलं नाही. आता झाले की नाही वांदे. मग तुमचं काम काय आहे, 5/12 हे तुमचा दरम्यानचा अपूर्णांक आहे. आता याच्यातला लहान म्हणते. मग पर्याय काय दिला, नंबर 1 1/5, पर्याय 2 4/11, पर्याय 3 3/4 आणि पर्याय 4 5/11. तुम्हाला पहिले काम आहे याच्या जवळची लहान संख्या कोणती आहे बा. मग तसं काढता येत नाही ना. मग तुमचं काम काय, याची किंमत काढून घ्या. कशी, तर 5/12 म्हणल्यावर 0.50 झाले. 12×4 = 48. उरले किती, 12×4 = 2 उरले 20 झाले. 12×1 = 12. म्हणजे तुमचं काम आहे 0.41च्या जवळची संख्या आणि कशी, तिच्यापेक्षा लहान.
0.41 दरम्यानचा अपूर्णांक आहे. आता याच्यात म्हणते लहान जवळची संख्या कोणती, मग तुमचं काम याला भाग द्या. 0.10, 5 2 10 20, दुरून दुरून समज नाही. 20 आहे तिकडे 0.41 आहे, कळावं. मग इकडं 0.40, 11 त्रिक 33, 7 उरले 70 झाले, 11 सकी 66, विचार करू मे बी. इकडं 3/4, 0.75, याचा तर समजत नाही, लय लांब गेले 41च्या पुढं. मग आता इकडं 0. किती 50, मग पहा बरं 11 चौक 44, किती उरले 11 चौक 44, 6 उरले 60 झाले. इथं म्हणू शकतो ना आपण 11 चौक 44, 0.11 चौक 44, 6 उरले 60 झाले. 11 पाची 55, 11 पाची काय 55. या दोघांत विचार करा बरं, दरम्यान लहान म्हणते म्हणून उत्तर 0.36. मग कोणाचं उत्तर 4/11, कोणाचं उत्तर 4/11. म्हणजे परीक्षेत काय विचारलं जाईल हे कधी कधी लक्षात घ्या, कन्फ्युजन करणार असते. आणि म्हणून कन्फ्युजन होऊ नये यासाठी असं बिनाकामी तुम्हाला डिस्टर्ब केलं जाते, कळलं का. म्हणून उत्तर आहे 4/11. कारण 0.41च्या पुढं 45 आहे, ते पुढं चाललंय. तुम्हाला त्यानं काय म्हणलं होतं, दरम्यानची पुन्हा काय म्हणते लहान, म्हणून लहान कोण आहे 36, हे लय लहान आहे, हे लयच मोठे, कमी कोण आहे 0.36. म्हणून प्रश्नाचं उत्तर 4/11. काय प्रश्नाचं उत्तर 4/11. चला पुढचा प्रश्न पहा काय म्हणते. पुढचा प्रश्न असा विचारलाय, प्रश्न लय छान विचारलाय, प्रत्येक गोष्टी प्रश्न खूप छान आहेत आणि तेच आपल्याला कळून घ्यायचे. काय विचारला प्रश्न, क्रमवार 10. पहा प्रश्न काय म्हणते, क्रमवार 10 कोणत्या संख्या, समसंख्या. आणि काय म्हणते, या समसंख्यांची बेरीज म्हणते. किती आहे म्हणले 730. पहा प्रश्न समजून घ्या, क्रमवार 10 समसंख्या, त्यांची बेरीज आहे 730. आता म्हणते तिसरी संख्या कोणती, तिसरी संख्या आणि काय म्हणते 6वी संख्या, या दोघींची बेरीज किती म्हणते. या दोघींची बेरीज काढा. झाले का नाही वांदे आता. पहा क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 730 आहे. तिसरी संख्या आणि 6वी संख्या यांची बेरीज काढा. ताण घ्यायचा नाही. काय करणार, तुमचं काम आहे 10 कशा दिल्यात समसंख्या, मग तुम्ही काय करायचं 730ला 10 भागायचं. काय आलं उत्तर, उत्तर तुम्हाला कळालं असेल कसं आलंय विषम. मग हे विषम काय आहे, तुमच्या 10 समसंख्येतली मधली आहे. मग तुमचं काम हिच्या पुढं 5 सम लिहिणार, हिच्या मागं 5 सम लिहिणार. मग हिच्या पुढं 5 सम कोणत्या असतील, एक असेल 74, एक असेल 76, एक असेल 78, एक असेल 80, एक असेल 82. 74, 76, 78, 80, 82. मग मागं 5 कोणत्या, हिच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, कळलं का. हिच्या मागं 72, हिच्या मागं 70, हिच्या मागं 68, हिच्या मागं 64, हिच्या मागं 62. मग पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय म्हणते तिसरी कोणती आहे 68. काय म्हणते 6वी कोणती आहे 74. या दोघींची काय विचारली बेरीज. 8 आणि 4 12, हातचाला 1, 8 आणि 6 14. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. काय अवघड आहे, समजलंय का. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके, आता पुढचा प्रश्न कसा विचारलाय पहा. पुढचा प्रश्न कसा विचारलाय पहा. पुढचा प्रश्न विचारलाय 8 स्टार 4 स्टार 2 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक आहे म्हणते. स्टारच्या जागी काय समान अंक आहे, स्टारच्या जागी समान अंक आहे. आणि काय म्हणते त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे पहा, लक्षात घ्या 6930 आहे. 6930 आहे. तर स्टारच्या जागी काय म्हणते, स्टारच्या जागी कोणता अंक असावा, स्टारच्या जागी कोणता अंक असावा.
आगाऊ ताण घ्यायचा नाही. अशा प्रश्नात काही विचारू तुम्हाला, काही बी असा फरक विचारला ना, याच्यात काय करायचं, एक गोष्ट लक्षात घ्यायची. कोणती? तुम्हाला जो फरक दिलाय त्या फरकातली संख्या वाचा 6930. ती संख्या वाजल्यावर डावीकडला अंक पहा कोणता आहे, 6. कळलं का? डायरेक्ट त्याच्या पुढचा अंक लिहायचा, झालं उत्तर. डायरेक्ट त्याच्या पुढचा अंक लिहायचा, झालं उत्तर. सिद्ध करून पाहू, ताण घ्यायची गरज नाही. पहा कसं. आता ही संख्या 8 आहे, या स्टारच्या जागी समान अंक आहे 7 घेतला. ओके, मग पहा बरं आता या 7ची स्थानिक किंमत बोलत चल जा. 7ची स्थानिक किंमत लिहिताना जो अंक दिलाय तो लिहावा. उजवीकडे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य घ्यावे. आता या 7ची स्थानिक किंमत, उजवीकडे जेवढे अंक तेवढे, याचा फरक 0. आता याचा आजचा इथं 10, इथं उरले 6. याचा आजचा इथं 10, इथं उरले 9. 10तून 7 गेले 3. 89, 9, 86, 6. आला का फरक? सिंपल आयडिया. म्हणून उत्तर 7. काय अवघड आहे? येस ऑर नो? प्रत्येक गोष्टी ताण घ्यायचा नाही. प्रत्येक गोष्टी मिळलो काही विचारू, फक्त मेन गोष्ट काय, अभ्यास करा. मेन गोष्ट ती आहे. हां, आता पुढचा प्रश्न काय पहा. पुढचा प्रश्न पहा, त्यांनी विचारलाय 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग डॅश 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 9चा वर्ग बरोबर किती. म्हणजे प्रश्न विचारलाय, वर्ग संख्येची बेरीज विचारली. मग एखादा अतिशहाणा काय करणार, घे म्हणला 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81. ह्या बेरीज मेला तो थाड भाऊ, एवढा वेळच नाही त्याकडे. मग तुला बेरीज कमी वेळात करायची, मग त्यासाठी सूत्र असते कोणतं, n अधिक 1 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 भागिले 6. मग n म्हणजे प्रश्नात विचारलेल्या वर्गसंख्या किती विचारल्यात, 9. मग 9 कंसात 9 अधिक 1 2 गुणिले 9 अधिक 1 भागिले 6. मग 9 गुणिले 9 आणि 1 कंसातली बेरीज 10, कंस आणि कंसाच्या बाहेर गुणाकार. 9 दोन्ही 18 आणि 1 19 भागिले 6. आता तो काम काय आहे, काटा काटी. 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 5 10. मग पहा 19 पाचा 95, 95 गुणिले 3, 3 पाची 15, हातचाला 1, 3 9 27 आणि हातचा 1 28. हे झालं ह्या प्रश्नाचं उत्तर. नाही जमलं तू ही बेरीज लिहे. 1 आणि 4 5, 9 आणि 5 14, 14 आणि 6 20, 20 आणि 5 25, 25 आणि 6 31, 31 आणि 9 40, 40 आणि 4 44 आणि 1 45, 45 ला 5 हातच्याले 4, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 25 आणि 2 27 आणि 1 28. आलं की नाही उत्तर? पण तुला काढायचंय या पद्धतीनं. ओके, म्हणजे असे प्रश्न तुम्ही पण ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या नाही ते विचारा, त्याचं सोल्युशन सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ओके, चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.